नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये मोठा गाजावाजा करत ढोल ताशे बडवून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली होती. या योजनेला एवढी प्रसिद्धी मिळाली की प्रत्येक महिलेच्या जिभेवर फक्त याच योजनेचे नाव होते. पण आता ही योजना म्हणजे महिलांसाठी म्हणजेच काही महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण शासनाने आता या योजनेची फेरतपासणी चालू केली आहे आणि ज्या महिला या योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत नाहीत त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. पण आता तर सोशल मीडियावर बातमी येते की ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत पण त्यांना आतापर्यंतचे एकूण मिळालेले 9,000 रुपये हे त्यांच्या खात्यातून परत घेतले जात आहेत. ही बातमी किती खरी आणि किती खोटी हा येणारा वेळच सांगेल. जर पैसे परत घेतल्याचा तुमचा अनुभव असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. जर पैसे परत घेण्याची बातमी खरी असेल तर त्या सर्व महिलांची शासनाकडून फसवणूक झाली आहे असे समजायला काही हरकत नाही. कारण निवडणुकीपुरते त्या महिलांच्या भावनांचा वापर या शासनकर्त्यांनी करून घेतला आहे की काय अशी शंका मनात येते. लाडकी बहीण निवडणूक झाली की अचानक नावडती झाली की काय असे म्हणायला काय हरकत नाही. राजकारणी मंडळीवर विश्वास ठेवा की नाही हेच कळत नाही. कारण या अगोदर बऱ्याच राजकारण्यांनी जनतेला गंडवले आहे. काहींनी लाखो रुपये खात्यात टाकू म्हणले तर काही मोफत देतो म्हणले तर काही कर्ज माफ करू म्हणाले. पण प्रत्यक्षात नागरिकाच्या पदरात काय पडते आणि पडले तर ते किती टिकते आणि ते किती दिवस टिकते आणि टिकले तर ते कधीही हिरावून घेऊ शकतात हे आता भोळ्या बाबड्या जनतेच्या लक्षात आले तरी खूप झाले. सरकार यावं म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा खूप आश्वासनं दिली आहेत. तुमच्या मालाला हमीभाव देऊ, हमीभाव नाही मिळाला तर भावांतर योजना देऊ आणि मोफत वीज देऊ, कर्जमाफी देऊ. यात मालाला भाव देतो म्हणतात आणि धाराशिवसारख्या जिल्ह्यात बारदाना नाही म्हणून सोयाबीन खरेदी 12-12 दिवस थांबवली जाते. मग शेतकऱ्यापुढे पर्याय नाही म्हणून ते मुक्त बाजारात 4,000 किंवा 4,200 रुपयाला विकतात आणि नुकसान करून घेतात. शासनकर्ते कोणतीही योजना ही सहज देत नाहीत. त्याचा गाजावाजा आणि जाहिरात खर्च हा योजनेच्या निधीपेक्षा जास्तच असतो. शेतकरी सुद्धा कर्जमाफीची वाट पाहतोय. बघू काय होतंय ते. धन्यवाद.